नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. शास्त्रज्ञांनी केवळ आत्मकेंद्रित संशोधन न करता सामाजिक समस्या सोडवण्यासाठी संशोधन करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या डू इट युअरसेल्फ या लहान मुलांसाठीच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे डॉक्टर अरुण लेले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जहांगीर पेंटर, अध्यक्ष SC बेहरे, उपाध्यक्ष डॉक्टर अरुणा गिरी, अशोक कलबाग, डॉक्टर योगेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर काकोडकर म्हणाले, वैज्ञानिकांना शाळेमध्ये शिकवणे कमीपणाचे वाटते आणि विज्ञान शिक्षकांना संशोधनासाठी वेळ मिळत नाही. यामुळे नवीन पिढीत संशोधक निर्माण होणार नाहीत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी त्यांची चिकित्सा वाढवणारे ज्ञान त्यांना दिले पाहिजे. संशोधकांनीही केवळ वैयक्तिक स्तरावर संशोधन न करता त्यांच्या संशोधनासाठी सामाजिक कार्यासाठी उपयोग झाला तरच ते परिपूर्ण संशोधक होऊ शकतात. उद्घाटन समारंभापूर्वी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रयोगांची पाहणीही केली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचार करणारे खासदार सुरेश कलमाडी यांचे फोटो महापालिकेतून काढण्यात यावे, असा इशारा माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिला. काँग्रेस भवन, पालिकेतील काँग्रेस पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांचे दालन येथून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि काँग्रेसमधून निलंबित केलेले खासदार सुरेश कलमाडी यांचा फोटो काढा, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बैठकीत खासदार सुरेश कलमाडी आणि दीपक मानकर यांच्यात वादंग होऊन हमरीतुमरी झाली होती. या पार्श्वभूमीवर मानकर यांनी शहराध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर बंडू गायकवाड, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना निवेदन दिले आहे. काँग्रेस भवन आणि पालिकेच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात थोर नेत्यांची छायाचित्रे लावावीत, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. कलमाडी यांचे छायाचित्र येत्या शुक्रवारपर्यंत काढावे, त्या जागी राहुल गांधींचे छायाचित्र लावावे, अन्यथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने कलमाडी यांचे छायाचित्र काढतील, असे मानकर यांनी निवेदनात म्हटले आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतर्फे जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह तब्बल 2,500हून अधिक कलावंतांच्या माध्यमातून संपूर्ण शाळाच हे महानाट्याचे शिवधनुष्य उचलणार आहे. शिवरायांचे नेतृत्व, व्यवस्थापन, नियोजन, संघटन कौशल्य, शिस्त यासारख्या गुणांची महती विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आणि आनंददायी शिक्षणातून समजावी याकरता संपूर्ण शाळेने हा प्रकल्प निवडला असल्याची माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळीग्राम आणि शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र पुरंदरे यांनी दिली. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसह या महानाट्याचे लेखक आणि सादरकर्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगात भूमिका साकारणार असल्याचे शाळीग्राम यांनी सांगितले. 17 डिसेंबरला शाळेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता हा प्रयोग होणार आहे. विद्यार्थी घडवण्याचा आदर्श वस्तुपाठ पालकांसमोर सादर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि निमंत्रितांसाठी हा खास प्रयोग केला जाणार आहे. शाळेतील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या महानाट्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येक वर्गाला महानाट्यातील एक प्रसंग सादरीकरणासाठी देऊन त्याची एकत्रित साखळी गुंफण्यात आली आहे. या महानाट्याच्या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांनीच अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण कल्पना लढवल्या असून ढाल तलवारीसह इतर आवश्यक साहित्याची निर्मितीही त्यांनीच केली आहे, असे पुरंदरे यांनी सांगितले. निर्मिती फाउंडेशन आणि पतित पावन संघटना यांच्या वतीने महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी अनेक संस्था असताना लोकांकडून आलेल्या चांगल्या विचारांचे संघटन
असे उद्दिष्ट असलेली पतित पावन संघटना आपल्या भक्कम सामाजिक कार्याने कार्यरत आहे. नावातच पतित पावन निर्माण करण्याची उर्मी असणारी ही संघटना सतत विविध उपक्रमांद्वारे समाजाचे हित जोपाटण्यात पुढाकार घेत असते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या विचारावर समाजातील प्रत्येक माणसाला मदत करण्यासाठी ही संघटना नेहमीच प्रयत्नशील असते. तसेच काही उत्कृष्ट उपक्रमांचे आयोजन संघटना नेहमीच करत असते. याबरोबरच रक्तदान शिबिर, दुष्काळी भागात धान्यदान, अंध अपंग विद्यार्थ्यांना मदत असे एक ना अनेक प्रशंसनीय उपक्रम राबवून आपले सामाजिक कार्य समर्पकपणे पार पाडत असते. संघटनेच्या वतीने आयोजित महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेतून जमा होणारा निधी संघटना अंध विद्यार्थ्यांना देणार आहे. यातूनच तरुणाईच्या संवेदनशील मनाचा आणि समाजाप्रती कृतज्ञता संघटनेच्या वतीने व्यक्त होणे ही प्रशंसनीय बाब आहे, असे लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष सुरेश कोते यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जनवार्ताचे संपादक सागर शिंदे, राज मुछाल, आदिनाथ साळवी, बाळासाहेब वाढवणे, दिलीप उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सत्यविचार, चिंतन आणि आचरण हाच धर्म आहे, असे मार्गदर्शन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती महाराज यांनी केले. शंकराचार्य अनेक वर्षांनी पुण्यात आल्याने भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि आद्य शंकराचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीने शंकराचार्यांचा सत्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर चंचला कोदरे, महासंघाचे कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, सरचिटणीस विश्वजित देशपांडे, ट्रस्टचे मुख्य विश्वस्त व्ही रामू, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे विश्वस्त गिरीधर कांबळे आदी उपस्थित होते. शंकराचार्य म्हणाले, केवळ पैसे दान करणे म्हणजे धार्मिक जीवन नाही. सत्य बोलणे, वागणे, त्याचे चिंतन करणे हेच धार्मिक जीवन आहे. सत्य विचार, चिंतन आणि आचरण हाच धर्म आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. यात ईश्वरभक्ती आणि गुरुभक्ती ही दोनच महत्त्वाची कामे आहेत. यामुळे परमेश्वर कृपा प्राप्त होऊन जीवन धन्य होते. त्यामुळे विविधतेत एकता असे मानत या सगळ्यांचे एकच रूप असलेल्या आत्म्याला ओळखा, असे आवाहनही त्यांनी केले. समलैंगिकांच्या विरोधातील निकाल अमान्य असल्याचे समपतिकचे अध्यक्ष बिंदू माधव खिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उच्च न्यायालयाने संमतीने असलेले समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा निर्णय दिलेला आहे. तसेच त्याला गैर ठरवता कामा नये असेही सांगितले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेच्या विरोधात निकाल दिला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे समपतिकचे अध्यक्ष बिंदू माधव खिरे यांनी सांगितले. भादवीनुसार कलम 377 हे समलैंगिक संबंध गुन्हा ठरवते, परंतु हे कलम समलिंगी, उभयलिंगी आणि तृतीयपंथी समाजावर अन्याय करणारे असून जर समलिंगी संबंध दोन प्रौढांमध्ये संमतीने आणि खासगीत होत असतील तर त्याला गुन्हा समजला जाऊ नये, अशी मागणी खिरे यांनी केली. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले, या प्रकारच्या बदलासाठी नाज फाउंडेशन इंडिया आणि लॉयर्स कलेक्टिव्हने दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, परंतु त्यावेळी न्यायालयाने हा कायदा भारतीय संविधानातील 14, 15, 19 आणि 21 या कलमांचे उल्लंघन करतो असा युक्तिवाद केला. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने हे कलम समाजावर अन्याय करणारे असून समलिंगी संबंध म्हणजे गुन्हाच आणि समलैंगिक संबंधांना भारतात मान्यता नसल्याचा निकाल दिला आहे. अनेक धार्मिक आणि सनातनी व्यक्तींचा, संघटनांचा समलैंगिक संबंधांना विरोध असला तरी आमचा लढा चालूच राहणार आहे. कायद्याने आमच्या समाजाचाही विचार करावा, असेही ते म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड
BCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे महापालिका कामगार संघटना आणि राष्ट्रीय मजूर संघाच्या वतीने महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले। अनेकदा पाठपुरावा करून देखील कामगारांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला। पुणे महानगरपालिका कामगार संघटना आणि राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। कीटक प्रतिबंधक आणि हिवताप विभागातील सर्व सेवकांना लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार घाण भत्ता द्यावा, सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, ठेकेदार आणि स्मार्ट संस्थेतील सेवकांना एकवट वेतनावर घेतलेच पाहिजे, उद्यान विभागातील सेवकांचे कामाचे तास 9 वरून 8 तास करावेत, फील्ड वर्कर सेवकांच्या वेतनामधील फरकाची रक्कम द्यावी, 6व्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम एकरकमी द्यावी, पाणी पुरवठा विभागातील सेवकांना सणांच्या सुट्ट्यांचे अर्जित रजेत रूपांतर न करता त्याचे रोखीकरण करावे, सकाळी कामकाजाला सुरुवात होताना 15 मिनिटे उशिरा येण्याची सवलत द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। गेल्या अनेक वर्षांपासून सेवकांच्या या मागण्या प्रलंबित आहेत। प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन केले आहे। याचे निवेदन देण्यात आले आहे, असे संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील भूशास्त्र विभागाने दिनांक 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत भूस्तरशास्त्राची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे। महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये 14 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजता जिओडायनॅमिक्स विषयातील तज्ज्ञ पद्मश्री प्राध्यापक KS वाल्दिया यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर रवींद्र सिंग परदेशी यांनी दिली। खडकांचे स्तर, पृथ्वीच्या जन्मापासूनच्या हालचाली, पर्यावरणात होत गेलेले बदल, खनिजे, इंधने, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम पदार्थ शोधणे आदी विषयांच्या अभ्यासासाठी आणि या विषयांमध्ये जगभर चाललेल्या संशोधनासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे। जिओलॉजीचे विभाग प्रमुख परिषदेमध्ये प्राध्यापक वाल्दियांसमवेत प्राध्यापक DK पांडे, प्राध्यापक देवेश सिन्हा आदी भूशास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। तसेच परिषदेला डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती KB पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NJ पवार, RS सावकार, PP कुंडल आदी उपस्थित राहणार आहेत। भित्तिचित्र प्रदर्शन आणि 52 शोधनिबंधांचे वाचन होणार आहे। परिषदेच्या ठिकाणी जगाच्या विविध भागातील दुर्मिळ खनिजे आणि जीवाश्मांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे। हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।